आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. अरे मंग्या हळू की, पायाचा हाड मोडतोस का काय? अजून लगीन वराड बघायचा आहे मला. मोड दे की. नाही कसं आहे म्हणजे कार्यक्रमात तुला काय दगदग करायची गरज नाही. तू बसशील आपली खुर्चीवर. कपर मुड द्या. बडबड कमी आणि काम जास्तीचं कर. अरे काम लय आहेत अजून. असं टंगळ मंगळ करून नाही बघायचं. आशूच्या लग्नाची कामं करता करताच शेताकडे बी बघायला पाहिजे. तिकडे बी जरा ध्यान दे. मंग्या एकदम बरोबर आहे. तिकडे बी जरा लक्ष देत जा. दिवस बराबर निघालेत. बघता बघता लग्नाची तारीख जवळ येईल. काय विश्वनाथ मी काय म्हणते, आपण आशूचं आणि आंबीचं लगीन एका मांडवात नको करायला. एका मांडवात 2 लग्न केली की अपशकुन घडतोय. अजय अगं तो गिरणीवाला किसन दादा नाही का, त्याच्या दोन्ही पोरींचं बी लग्न एकाच मांडवात झालं. 6 महिने बी झाले नाहीत लग्न होऊन. त्याची एक पोरगी सुका तर दुसरी काडी मोडून घरात आहे. अरे पण त्याचा आणि जयाच्या आशूच्या लग्नाचा काय संबंध? अरे असं कसं म्हणतोय? किती झालं तरी बी दोघी बहिणी बहिणीच आहेत ना. उगाच ईशाची परीक्षा नको बाबा घ्यायला. आणि मी काय म्हणतो, आपण जर असं केलं तर, म्हणजे आशुताई आणि नानादादाचं लग्न जर नंतर केलं तर, म्हणजे कसं? ते तू कोण ठरवणार आहे? तू काय या घरचा मालक झालास? तू सांगणार आणि आम्ही ऐकणार होय? लायकीत राहायचं, फालतूचे सल्ले नाही द्यायचे, कळलं? विनिता बास झालं. अगं तो काय परका नाही, घरातलाच आहे. आणि तो जे बी बोलतोय ते आमच्या फायद्यासाठीच. त्याचं बोलणं बी उपयोगाचं आहे. उगाच आपलं उचलली जीभ लावली टाळ्याला, तोंडाला येईल ते बोलत सुटायचंच. हे बघा आऊ, हा माझ्या मुलीबद्दल बोलला ना, ते नाही चालणार मला. मामे मामे मंग्या फक्त निमित्ताचा धनी आहे. हे मत आजीचंच होतं. ती या घरात समजात मोठी आहे, तेव्हा ती म्हणाल तसंच होईल. अरे कुठल्या अंधश्रद्धा घेऊन बसलायस? मी हे असलं काही मानत नाही. पण आजी मानती आणि तिचा विश्वास आहे म्हणल्यावर तसंच होईल. अरे जग चंद्रावर गेलं आणि तुम्ही अजून हितच आहेसा? काय खूळ घेऊन बसलायस डोक्यात? मला सांग, त्या दिवशी आंबीच्या लग्नाची सुपारी फोडायचा कार्यक्रम होता. त्या दिवशी दिवा इजला, पण कार्यक्रम थांबला नाही ना? व झालाच ना? अरे असं काही नसतं जया. आणि तसं झालं तर दोन्ही लग्न एकाच मांडवात केली आणि काही विपरीत घडलं तर? बरं हे माझ्या बाबतीत घडलं तर मला चालेल, पण माझ्या बहिणीच्या बाबतीत घडलेलं मला नाही चालणार. माझ्या बहिणीच्या संसारात काही बी वाईट संकट आलेलं मला नाही चालणार. म्हणून मी नकोय म्हणाले. आता ते पण नकोय. हे बघा, अंबुवन राघवचं एकदा लगीन थाटात पार पाडू दे. तिचं मन एकदा संसारात रुळू दे, आणि हे जास्त महत्वाचे आहे माझ्यासाठी. मग बघू की माझ्या लग्नाचं. तोवर आता यो विषय नको. मामा तुझी काही हरकत नाही ना? व नाही, माझी काही हरकत नाही. मग झालं तर आता या घरात फक्त अंबूचं लगीन आधी होईल. तोवर दुसऱ्या लग्नाचा विचार इथं कोणी बी करणार नाही आणि विषय बी काढणार नाही. काय डिझाईन काढलीस ना पत्रिकेला? गोंड बिंड आणि ते उघडलं सनईचा आवाज असलं पुन्हा डोसक्यात येते. नाना आपल्यासारखं लग्न या नरसिंगपुरात नाही तर अख्ख्या तालुक्यात इथून पुढची 500 वर्ष तरी होत नाही बघा. असलं जंगी लग्न करूया आपण. नाना आता आपण पत्रिका दिल्या छापायला, पुढची तयारी पण पटापट करून घेऊया.
नाहीतर त्यो हसरा बेदाना विश्वनाथ मामा नागासारखा फणा काढून बसलाय काड्या घालायला. असं दे रे, त्याला सांभाळायला मी घटाई नाग असा पिळून आपल्या परड्यात वाळत घालतो का नाही. एकदा तुझी पत्रिका छापून येऊ दे. पहिली पत्रिका घेतो आणि त्यालाच नेऊन देतो. असा धक्का बसेल का नाही विश्वनाथला? नाही, धक्का द्या, पण जरा सौम्य धक्का द्या. नाहीतर तुम्ही धक्का द्यायचा एकदम फास्टात आणि ऐन लग्नाच्या तोंडावर त्या धक्क्यानं विश्वनाथ मामा गचकायचा, लग्न लांबणीवर जायचं. एवढ्यात काय मोरतोय? तुझं लग्न मोडायचं म्हटलं की नाही तर ते मेल्याला तिरडीवरनं उठून बसत. रे डॅमेजर आला की गाडीमधनं 2 प्राण्यांना घेऊन. मा बघितलं, मुद्दाम करतायत, मुद्दाम आपल्या वाटेत अडवायत. ना या डॅमेजरला एवढीच घंटी वाजवायची हौस आहे तर त्याला एक गारेगारची गाडी देऊया काय भेट म्हणून. हा नाही म्हणजे तेवढंच गल्लीतनं फिरल, हॉर्न वाजवत, घंट्या वाजवत, कुल्फ्या विकल, 4 पैसे कमवल. शान्या, ही असली माणसं फुकट राबून घ्यायची असते. गारेगारची गाडी कशाला? मला फुकट ठेवूया की तिथं म्हसोबाच्या देवळावरची घंटा वाजवाय. दादा अजिबात गाडी मागे घेऊ नको, काही येऊ दे. खूप गुरमी आहे ना या राघवला, माजोरडा कुठला. ही दुसरं असतं तर ठीक आहे, पण यांच्यासाठी इंचभर सुद्धा गाडी मागे घ्यायची नाहीये. जागचं हलायचं नाही, बघू ना काय करतात. रग्या, आता काय वाटेल ते झालं तरी या गाडीला रिव्हर्स गिअर टाकणार नाही बरं काय मी. अरे ते बघा रामलाल कुठं फिरायले. अरे काय कुठं इंडा लागलाय? फुलपॅड घातलाय आणि आज काय कुठं दौरा? ते शेतात गेलतो, आजीनं पाठवलं होतं. काय बुजगावनं म्हणून? गंमत केली रे. बरं मग या एक महत्वाचं बोलायचं, जरा समोर ये. काय मंग्या तिकडे काय बघायला आहेस? तिकडे बघ, ऐक. कसं आहे मंग्या, आता माझं आणि अंबिकेचं लग्न होणार है, तर त्याच्या पत्रिका दिल्यात छापायला आणि तू तर आता दोन्हीकडचा पाहुणा आहेस. तर माझी अशी मनापासून इच्छा आहे की तुला काहीतरी मस्त कपडे शिवावेत. तू जरा मापवी सांग की काहीतरी. नाहीतर एक काम कर, मी तुला एका टेलरचा पत्ता देतो, तिथं जा, माझं नाव सांग आणि तुझी माप देऊन ये. मस्त सफारी शिवूया तुला लग्नात. काय लग्नात मस्त सफारी घालायची, मस्त मानाचा फेटा आणि तणकून नाचायचं लग्नात. हा सोडायचं नाही. आणि शेतावर जशी माकडांपासनं राखण करतोयस का नाही, तशी तुला लग्नात पण करायला लागेल बरं काय. हा, कारण माकडांचा काही भरोसा नाही रे. कुठनं पण कुठून पण येतात, त्रास देतात आणि काड्या घालतात. काय काय एकदम भोजपुरी पिक्चर मधले हिरो सारखी एंट्री घेतली आहे. आता काय ट्रॅक्टर असा हातानं उचलून बाजूला फेकून बिकून देणार का काय? ए रग्या, कशाला त्याच्यावर तंडा लागलाय? काय डोस द्यायचा तो द्या आणि चल की, आपल्याला काम आहे. नाही डोस तर द्यायचाच आहे हो ना, पण डोसची काय सवयच आहे की याला. डॅमेजर,
माझं आणि अंबिकेचं लग्न ठरलंय. पत्रिका पण छापायला दिल्यात. तेव्हा आमच्या मार्गातून आपण होऊन तुम्ही बाजूला व्हा. नाही झाला तरी मला काय फरक पडत नाही म्हणा. तुला तुडवून जाईन मी पुढं. पण स्वतःचा जीव प्यारा असेल तर आमच्या आयुष्यातनं आणि या गावातनं कायमचं डिबार व्हायचं. ऐकलंस का रे चेक वाटव्या? रग्या काय सांगा लागलाय ऐकलंस का नीट? नाही आई तेच तुझ्या फायद्याचं आहे. कसं आहे आम्ही फक्त भल्याचा सल्ला देतोय, वाईटाचा देतच नाही. तेव्हा शान्या डोसक्याचा असलास तर रग्या जे म्हणायला लागलाय ते डोक्यात फिट बसवून घे. बरं रग्या आता सुधारलाय. त्यानं मारामारी गुंडगिरी चोपाचोपी सगळं बंद केलंय म्हणून एवढ्या शांतपणे सांगायला लागलाय. नाहीतर तुला माहितीच आहे की डोसक्यात दांडकं कसं बसते. आणि तो सुधारलाय, मी नव. हे तसंच रेम्या डोसक्यात आहे. तेव्हा शांतपणे सांगतोय ते आई. गावात काय म्हणतात माहितीये काय? ट्रॅक्टरच्या मागच्या चाकाखाली येऊन मेल्यानं बरं, खरं रंगराव नानाचा मार नको. तेव्हा रग्याचं आणि आंबीचं लग्न व्हायच्या आत गाव सोडून गायब हो. चल सुट चल. चले रग्या. जया, अरे तो वरच्या वावरातला मका आहे का नाही तो वाळत चाललाय. त्याची कुट्टी करून पोती भरून ठेवलेली बरं पडेल. आता देऊन तरी टाकूया. अरे मामा तसं दर पण मिळाला पाहिजे का नाही? हा कोणतरी घेणारा भेटेलच की. त्यात काय आता बघू म्हण. ए मंग्या कुठं चाललंय असं चोरून चोरून? हा आणि घाबरल्यासारखं काय झालंय? मी नाही, ते मी शेताकडनं आलो ना आता. हरलय ऊन आहे शेताकडं. म्हणजे ती वाऱ्याचं नाव नाही का झाडाचं पान बी हालत नाही म्हणून ती तहान लागली जरा. कर मंग्या तू लगेच आलास बी? होय. तुला त्या मिस्त्रीला घेऊन जाऊन मोटार रिपेअर करायला सांगितली होती, परत पाणी पाजायला सांगितलं होतं. झाली सगळी कामं? नाही 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 बघितलं. आणि आऊ सारखी यालाच म्हणते पुढं करा. मग या करेल, मग हे करेल, मग या ते करेल. काय करतोय मग या? डॅमेजर, माझं आणि अंबिकेचं लग्न ठरलंय. पत्रिका पण छापायला दिल्यात. तेव्हा आमच्या मार्गातून आपण होऊन तुम्ही बाजूला व्हा. गावात काय म्हणतात माहितीये काय? ट्रॅक्टरच्या मागच्या चाकाखाली येऊन मेल्यानं बरं, खरं रंगराव नानाचा मार नको. तेव्हा रग्याचं आणि आंबीचं लग्न व्हायच्या आत गाव सोडून गायब हो. काय काम करत नाही, नुसते टंगळा मंगळ करायला पाहिजे. हे बघ उद्यापासून टंगळा मंगळ खपून घेणार नाही, सांगून ठेवतो. उगाच आपलं काम करायला नको, काय नको. मामा फोन वाजतोय केव्हापासून, उचल किती हो. हॅलो, बोला की. शालिनी बोलतीये.
हो हो, तुमचा नंबर सेव्ह आहे की, बोला. मला आत्ताच्या आत्ता भेटायचंय तुम्हाला तातडीने. खूप महत्वाचं काम आहे माझं. आत्ताच्या आत्ता? हो, आत्ताच. मला गावाच्या वेशीपाशी येऊन भेटा. बर. काय रे मामा, कोणाचा फोन होता? काही नाही, ते हे लागवडवाल्याचा फोन होता. त्याला माल भरायचा आहे, त्याचे मागचे पैसे राहिले होते, ते मागत होता. दुसरं काय नाही. हे बघ, मुलकाच्या महाग लागवडी झाल्यात, असा धिंद्रा उद्योग करून पीक बाद करून टाकशील सगळं. काय नाही ते उगच आपलं. हा, स्वतःची मोटर आहे, विहीर आहे, पाणी आहे, पण आपल्याच उसाला पाणी नाही. काय चाललंय तुझं हे? काम करत जा, काम करत जा. तू मामांना का फोन लावलास? त्यांना का बोलावलंस इकडे? शेखर, थोडस राजकारणी व्हायचं असतं. जिथून जी सूत्र हलवायची ती तिथूनच हलवायची. नाक दाबल्यावर तोंड उघडतं. आता मी त्या मामांना कामाला लावते की नाही ते बघ. तू फक्त मला गावाच्या वेशीपाशी सोड, आणि तुझ्या लग्नाचं टेन्शन तेही माझ्यावर सोड. चल. कवा यायच्या ह्या? मला बोलवलंय आणि ह्याच मागे राहिल्या. अरे या या, नमस्कार. ते नव, एवढ्या घाई गडबडीत कशा पायी बोलवलं? सांगते ना, असंही मला उलटा घास खायची सवयच नाही. जे आहे ते सरळ. मला काय बी समजलं नाही, म्हणजे समजेल असं जरा स्पष्ट सांगता का? हे बघा मामा, मला माहितीये तुमचं तुमच्या भाच्यांवर खूप प्रेम. तेवढंच प्रेम तुमचं तुमच्या बहिणीवरही होतं. प्लीज तुम्ही तुमच्या बहिणीला मरून मला सांगा, आणि फुल अँड फायनल सांगा, तुम्ही अंबिकाच्या आणि शेखरच्या लग्नाचं काय ठरवलंय? तुम्ही काही ठोस पाऊल उचलणार आहात की असेच बसणार आहात? नाही, काय की मी माझ्या पद्धतीनं प्रयत्न करायला लागलो. तुम्ही काय बी काळजी करू नका. होईल 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 होईल. काय होईल? होईल 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 इतकंच ऐकतेय मी. हे बघा, होईल होईल म्हणता म्हणता अंबिका आणि राघवची सुपारी फुटली. आता लग्नाच्या पत्रिका प्रिंट होऊन आल्या. उद्या लग्नही होईल, तरी तुम्ही होईल 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 असंच करणार आहात का? तुम्ही आमचा झुंबर करून ठेवलाय, जो सतत झुलत राहतो. आणि मला सांगा मामा, तुमच्याकडनं होणारच नव्हतं तर त्या अंबिकाला तरी खोट्या आशा कशाला दाखवायच्या? मी माझ्या पद्धतीनं प्रयत्न करायच लागलो. मी नक्की जयाला तयार करेन. ठीक आहे, तुम्हाला जर एवढा कॉन्फिडन्स असेल ना स्वतःवर तर ओके. दोन दिवसांची मुदत देते मी तुम्हाला. ह्या 2 दिवसात तुम्हाला जयदेवला समजवता आलं तर समजवा, त्याला कसं कन्व्हिन्स करायचं ते करा. पण जर नाही जमलं तर मी कुणालाही न विचारता शेखर आणि अंबिकाचं रजिस्टर लग्न लावून दे. नाही नाही, तसं काय बी करू नका. अहो, आमची गावात आबरू जाईल. माझं ऐका, तुम्ही तसं काय करणार नाही सा बघा. वाटलं तर मी तुम्हाला शबूत देतो. नाही, मी जयाशी नक्की बोलतो. होय, ठीक आहे, आधी बोला, मग बघू. काय करावं? काही राजी, मी असायला पाहिजे होतं. एवढं मोठं संकट माझ्यावर ओढलंय. माझ्या अंबूला तिचं सुख कसं मिळवून देऊ?
जया, मी काय म्हणतो, अरे आंबो आणि तो जया, आत्या, नाना, राघव, या की आत या. मंग्या, ए मंग्या, खुर्ची घे पाठीशी. या. बरंच ना? हो एकदम. हे बघ, अंबूच्या आणि राघवच्या लग्नाची पत्रिका बघ कशी झालीये. अरे वा, भारी झाली की. मग आवडली ना? मला वाटलंच होतं तुला आवडणार म्हणून. बरं, तारीख सोडून बाकी सगळं छापले बरं काय. हा, ती तारीख एकदा फायनल झाली की ती पण छापू, म्हणजे कसं वेळ जायला नको रे. आणि जया, बाकी समज झालंय तसं पत्रिका घेऊन कुलदेवाला बी जाऊन येऊया, तिथं ती पुजून घेऊया. हा, म्हणजे काय, बाकी समध्यासनी कामात नाही एकत्र जायला जमल नाही जमल. होय, चालेल. पत्रिका एवढी काही छान नाही आहे. नाही म्हणजे मला असं वाटलं होतं काहीतरी मोठं राजशाही वगैरे असेल, पण नाही, तसं काही वाटत नाही. एवढी काही खास नाही पत्रिका. काय रे राघव, तू तर म्हणलेलास की पत्रिका अशी बनवल समदे बघत राहतील. नाही, त्याला डिझाईन दिलं होतं मला पाहिजे तसं, म्हणजे खोया टाळक्याच्याला काही जमलं नाही. म्हणाला तुम्हाला जशी पत्रिका पाहिजे तशी मुंबई नाही तर पुण्यातच मिळेल म्हणे. आता त्यो मुंबई पुण्याला जाणार कधी, त्या पत्रिका छापणार कधी, त्यात लय वेळ गेला असता. म्हटलं छाप बाबा तुला जशी पाहिजे तशी. आणि पत्रिकेचं काय घेऊन बसलाय मग आम्ही, लग्न असं करूया. या अख्ख्या नरसिंगपूरनं काय अख्ख्या तालुक्यानं कधी बघितलं नसेल काय. लय मोठ्या मोठ्या बाता तुमच्या. नुसत्या बाताच मोठ्या, करता काही येत नाही. विनिता, तुझ्या येळेला तुझ्या आईनं कडू निंब खाल्लं होतं काय? बघावं तेव्हा कडू बोलत असतीस. अगं, ती एवढी पत्रिका द्यायला आल्यात, त्यांच्या हातावर साखर ठेव, जातनं साखर घेऊन ये. हे मंग्या, जा साखर घेऊन ये. का? तुला सांगितले ना, तूच घेऊन ये. घरात नोकर कोण आहे हेच कळत नाही मला. जया, आंबीला बी बोलू की, तिच्या लग्नाची पत्रिका तिनं पण बघितलेली बरी. वय, म्या बघतो कुठे आहे ते. आंबे, तुझं हेल्मेट म्हटलं खरं, काळजी करू नका, मी लॉकेट शोधून आणतो म्हणून, पण काहीच कळवलं नाही की ग. आणि आपण बी त्याच्या भरोशावर हातावर हात ठेवून गप्प बसून राहिलो, कुठे शोधलं नाही. आपल्याला बी किती गांभीर्य आहे बघ. तरी तुझं नशीब चांगलं, अजून जयाच्या लक्षात आलं नाही का तुझ्या गळ्यात लॉकेट नाही ते. होय ग, पण आपल्याला ते लवकरात लवकर लॉकेट हुडकायला पाहिजे ना. हे अशू, मी एक काम करू काय, हेल्मेटला फोन करू? हा, कर कर. हा अंबिका. अंबू, अगं तू इकडे काय करतीस? अख्खं घर शोधलं तुला. हा, आणि तुम्ही दोघी इथं आहे वय. परत चल. कुठं? परत कुठलीस? आंबू, तुला किती आहेस ते जाऊ दे. आत्या, नाना, राघव आलेत. आत्या शोधते तुला, चल. आत्या आली? अगं वय, आत्या आली. आणि तुझ्यासाठी एक गंमत बी आहे. काय? अगं, तुझ्या राघवच्या लग्नाची पत्रिका घेऊन आलेत ते.
आणि ते देवामोर ठेवायला बी जायचं म्हणत होते. चल तर खरं. तू हो की पुढं, आम्ही येतोच. बर या पड्डीशी. हा गुरुजी, आमच्या राघवच्या आणि अंबिकाच्या लग्नाची पत्रिका आहे. ही देवासमोर ठेवून पूजा करून घ्या आणि तुमचा आशीर्वाद आमच्या वधूवरासनी द्या. तुम्हीच ठेवा ती. हरि ओम भूर्भुवः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. मामा ते हार नारळ फुलं आणले. ते आता घरचा मोठा माणूस तूच आहेस म्हणल्यावर तूच देवाला वा. अरे पत्रिका पत्रिका पत्रिका. रग्या, काय रगे कसला अगोरी उपाय म्हणायचा तुझा? अहो काय ग समजा अचानक परत काहीतरी अपशकून नाही नव? होय ग. हो सासूबाई, थांबा. आणि तुम्ही बी घोडा आवरा जरा. ह्यो अपशकून बिपशकून काय नाही, ह्यो किडा आहे किडा. या विश्वनाथ मामाचा किडा. रग्याचं आणि आंबीचं लग्न होऊ नये म्हणून त्याची जी कारस्थानं चालू असतात का नाही, ह्यो त्याचाच भाग आहे. काय विश्वनाथ? रंगराव, अरे काय बोलतोस हे? प्रत्येक वेळी मी हेच करायला येतो असं जर तुम्हाला वाटत असेल तर? नुसतं वाटत नाही, मला माझी खात्री आहे तशी. ह्यो सगळा तुझाच डाव आहे. अरे माझ्या मनात तसं काय बी नव्हतं. उगाच काय बी कशाला उठवायला लागलाय? काय बी केलेलं नाही. हे लग्न मोडायला तू काय काय केलंय सगळ्यांनी माहिती आहे की. बस झाला. दर यायला काही माझाच नवरा दिसतोय तुम्हाला? उगाच दिसत नाही, तुमच्या नवऱ्याची कर्तृत्वच तशी आहे. विचार करा जया, या लग्नाच्या बाबतीत प्रत्येक अपशकून ह्याच्या हातनच कसा घडतोय, बाकी कोणाच्या हातनं कसं काही घडत नाही. हा, नियतीचा खेळ, दुसरं काय. कसं घडतं ते आम्हासनी माहित नाही, पण आम्हाला बोलवून जर अपमान करायचा असेल ना तर पुढच्या वेळेपासून आम्हाला बोलवत जाऊ नका. येऊच नका. कोण अक्षता घेऊन घरला बोलवायला आलेलं नव्हतं तुमच्या. मामी, नाना, हे बघा जाऊ दे, सोडा. मामा असं कवाच मुद्दाम करणार नाही. अरे नाना, तुझं जसं रागावर प्रेम आहे तसं मामाचं आमच्यावर प्रेम आहे. आम्हाला त्रास होईल, आमचं वाईट होईल असं तो कवाच विचार करणार नाही. नाना, आओ बास की आता, हा विषय इथंच थांबूया. जया म्हटलंय ना की विश्वनाथ मामा असं काय करणार नाही म्हणून. मामावर नाही निदान जयावर तरी विश्वास ठेवूया आपण.
सोडून द्या विषय आणि आता हिथं चांगलं काय घडल त्याचा विचार करूया की काय मातोश्री. खरंय, खरंच आता इथं भांडण तंटा नको. यातनं काही प्रीत घडलं नाही तेच नशीब समजा. आणि उलट मला कळलं की अंबूचं माझ्या राघववर लई प्रेम आहे ते. अंबिका, माझ्या पोराच्या पाठीशी अशीच कायम राहा बाई. तू असलीस ना की त्याला कुठलं बी संकट कवा बी शिवणार नाही बघ. अशी सोबत राहा त्याच्या. बरं मग आता दुसरी पत्रिका आहे. दुसरी पत्रिका तयार आहे. बघा, गुरुजी ठीक आहे, परत पूजा करा. आणि आता या वेळेला पत्रिकेबाबत काय झालं तर करणाऱ्याची कर्पूर आरतीच करतो मी सगळ्यांच्या समोर. मामानं त्याची समधी बाजू उचलून धरले. माझ्यासाठी तो अपमान सहन करायला लागलाय. समजा माझ्यामुळे व्हायला लागले. मामा, मला खरंच माफ कर. अंबू, अंबू, काय ग, काय झालं? अंबू, आज देवळात जे काय झालं त्याचा विचार करत बसलीस काय? अंबू, आता लग्न कार्य म्हणलं की हे बारीक सारीक वादविवाद, अपघात, रसवा फुगा होणारच की. हा, आणि तुझं लगीन चांगलंच होणार आहे. यो तुझा अन्नदादाचा शब्द आहे. तुझं लगीन थाटात पार पडेल बघ. या गावात असं कोणाचं बी लगीन झालं नसेल तसं तुझं लगीन होईल. आणि तुला गंमत माहिती काय? हा, तुझ्या लग्नात तुझा यो अन्नदादा असा आजारीचा फेटा बांधून, नवा करकरीत इस्त्रीचा शर्ट घालून, हे असा ठेका धरून धतर 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 असं नाचीन की गावातले सगळे लोक म्हणतील काय झेळायला येड लागला का काय? हा, माझ्या बहिणीला, त्या माझ्या परीला कसलीच कमी भासू देणार नाही म्या. रडणार नाही म्या बरं का. नव्यानं संसार थाटणाऱ्या माझ्या या बहिणीची पाठवणी रडत रडत नाही तर हसत हसत करी. तुला तुला कधीच रडायला नाही देणार म्या. मी काही चुकीचं तर करत नाहीये ना अण्णा दादा? मी एवढीशी असल्यापासून तू फक्त माझा विचार करत आलाय. पण कधी स्वतःचा बी कर की. माझी अंबू मोठी कवा होणार, तिचं लगीन कवा होणार असं म्हणता म्हणता माझं लगीन ठरलं बी. आणि आता होईल. अण्णा दादा, आशून बी तिच्या मनाचा जोडीदार शोधलं. पण तुझं काय? माझं काय? आधी लगीन अंबूच आणि मग आधी माझ्या अंबूचं लगीन, मग माझं लगीन म्हण. अगं फोन वाजायला केव्हापासून? उचल घेते हो. अरे मग वाजू दे की. अगं महत्वाचं असेल
बरं थांब, मी आणून देतो. ए थांब. मला तुझ्यापेक्षा तो फोन महत्वाचा आहे काय? नाही ना, ये मला तुझ्या संग बोलायचं. ये अगं, इथं बस. अरे बस बस. अगं अण्णा दादा, मला बी कोणतरी वहिनी पाहिजे. हा, आपण शोधायला सुरुवात करूयात काय? मला सांग, तुला कशी मुलगी पाहिजे? कशी? हा म्हणजे विद्या मॅडम सारखी. आंबू. सांग की खरं. विद्या मॅडम सारखी ना? अण्णा दादा, तुला आवडेल काय त्यांच्या संग लगीन करायला? बर विद्या, आज काय करणार आहेस? ऍक्च्युली ना, आज माझा एक प्लॅन रेडी आहे, पण आमच्या अंबिका मॅडमला आवडायला हवा ना. ते तहसीलदारवरनं तुला काय म्हणते आंबी आमची? काय ते कुस 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 करून सोडणार बघ तुला. कूस नाही आजी, कूक. कूक. हा तेच ते. या बळीचं जरा जास्तच व्हायला लागले. आंबू गेल्यावर या घरातली चूल हिनच ताब्यात घ्यायची ठरवली की काय? मग तू काय पण काय बोलायला लागलीस? हा, काय पण काय बोलायला लागलीस म्हणजे? खरं सांगू, मला विद्या मॅडम अगोदरपासूनच आवडतात. म्हणजे बघ की, त्यांचा स्वभाव, त्यांचं बोलणं, त्यांचं वागणं एकदम भारी. अरे त्यात दुसऱ्याला सांगताना पण एकदम समजून सांगतात. हा, ते चांगलेच आहेत, पण हे काही शक्य नाही बघ. आधी हे खोल डोक्यातनं काढून टाकतो. तूच खोळ आहेस बघ. मी असं कवा म्हणलं का विद्या मॅडमशीच लग्न कर? पण जर विद्या मॅडम सारखी जर कुणी भेटली तर मग विचार करायला काय हरकत आहे? नाही, हरकत काहीच नाही, पण आता त्यांच्यासारखे पण असं कोणतरी चांगल्या स्वभावाची, समजून घेणारी अशी पण कोणतरी भेटायला पाहिजे का नाही? आहा, तर विद्या मॅडम असताना आणि कशाला दुसरं कोण शोधायला पाहिजे? हा, अगं आंबू. ना दादा, विद्या मॅडम आली. विद्या मॅडम, या या या. विद्या मॅडम, अहो 100 वर्ष आयुष्य बघा तुम्हाला. का? अहो आत्ताच तुमचं नाव काढलं. आम्ही दोघं तुमच्याच बद्दल बोलत होतो. काय बोलत होतात माझ्याबद्दल? हे विद्या मॅडम, ते आज काय शिकवणार आहे त्या संदर्भात बोलत होतो. आजचा पदार्थ मी ठरवलाय, थालीपीठ. म्हणजे ना, मला थालीपीठ खूप छान करता येतं आणि आवडतो सुद्धा. होय काय? तुम्हाला बी आवडतं? माझ्या अण्णा दादाला बी आवडतं. आई शपथ, म्हणजे बघा की तुमच्या आवडीनिवडी एकदम सेम टू सेम आहेत. बरं अंबिका, आज सगळं जेवण मी बनवणार. तू फक्त टेस्ट करून कसं झालंय तेवढं सांग. थालीपीठ थालीपीठ करणार आहे बाय? असं सांगायला लागले जशी काय पुरणपोळी करायला निघाली. आली मोठी. बरं अंबिका, त्या दिवशी तुम्हाला किचनची सगळी माहिती सांगितलीस, त्यामुळे आता कुठे काय आहे मला सगळंच माहिती आहे. त्यामुळे आता सगळं मी करेन. हा, फक्त काही लागलं किंवा काही शंका आली तर तुला विचारेन.
आलेच. आलो. अंबू आहे की नाही, सासरी गेल्यावर माझं काय होणार काय माहिती. अरे कशाला काळजी करतोस जया? जयाच्या मनात या इब्द्याच्या प्रेमाचं बी रुजायच्या आतच त्याला उपटून काढायला पाहिजे. जया, खरंच विद्याचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे बघ. एवढी शिकलेली सवरलेली आहे, पर केवढी नम्र आहे. ती ज्या घरात जाईल का नाही तिथं स्वर्गच उभं करल बघ ती. मला बी कोणतरी वहिनी पाहिजे. हा, आपण शोधायला सुरुवात करूयात काय? मला सांग, तुला कशी मुलगी पाहिजे? कशी? हा म्हणजे विद्या मॅडम सारखी. खरं सांगू, मला विद्या मॅडम अगोदरपासूनच आवडतात. म्हणजे बघ की, त्यांचा स्वभाव, त्यांचं बोलणं, त्यांचं वागणं एकदम भारी. अरे त्यात दुसऱ्याला सांगताना पण एकदम समजून सांगतात. हा, ते चांगलेच आहेत. हा विद्या मॅडम, हो त्या खिरीसारखं पण एकदम घमघमाट सुटलाय बघा थालीपीठाचा.
अरे जया, अरे तोंड आहे का साखरेचा कारखाना आहे तुझा? अरे एवढं बोंबाले एवढे तिखट झाले, चरका मारायला लागलाय तरी मिठाई खाल्यासारखं मिटक्या मारत खायला लागलायस तू. हे पिट्या, तुझं तोंड आहे का काय रे? एवढं घर डोक्यावर घेण्यासारखं कुठं तिकट आहे? हा का गप? नाही, एक गोष्ट मला माहितीये की आंबीनं काहीतरी केलं आणि ते कसं बी झालं असलं तरी तिच्या प्रेमा खातर तू खातोयस. पण आता हे विद्यमानीने केलंय, एवढे तिखट झाले, बोंबाले पाक, तरी तू खायला लागलायस. याचा काय अर्थ आहे म्हणायचा?